नमस्कार मित्रांनो. 14 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारे असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 14 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ती हो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 14 ऑगस्ट ज्यांच्या जन्मतारीख आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे नजरेत भरण्यासारखं असतं. म्हणजेच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांची वाणी, त्यांचं बोलणं. त्यांचं बोलणं हे अतिशय सुस्वरूप, समर्पक आणि मुद्देसूद असतं. अर्थातच ज्यांचं बौद्धिक असतं ते चांगलं असतं, वाणीवरची जी पकड असते ती सुद्धा खूप चांगली असते. विषय कितीही गुंतागुंतीचा असेल किंवा अवघड असेल तरी साध्या सरळ सूत्रबद्ध मांडणी करणं हे या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे जमतं. दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेण्याची जी एक कला आहे ती या व्यक्तींमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. मुळातच या व्यक्ती चिकित्सक आणि चौकस असतात. बऱ्याच प्रकारचे प्रश्न यांच्या मनात असतात. अगदी बालपणापासूनच त्याची प्रचिती येते आणि त्यामुळेच बहुधा यांच्याकडे जवळजवळ सर्व विषयाचं ज्ञान असतं आणि त्यामुळेच कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीनुसार असणाऱ्या विषयांबरोबर सहज संवाद साधण्याची कला यांना उत्तम अवगत असते आणि म्हणूनच या व्यक्ती या थोड्याशा प्रसिद्ध असतात. समाज मनामध्ये यांचे जी प्रतिमा असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीपणा राहणीमानात दिसून येतो. घरातल्या व्यक्तींबरोबर यांची जी अटॅचमेंट आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. घरातल्या व्यक्तींचा प्रभाव, त्यांच्या विचारांचा, संस्कृतीचा प्रभाव यांच्यावर चांगल्या प्रकारचा दिसतो. जुन्या चालीरीती आणि मानमान्यता यांचा सुद्धा यांच्यावरती प्रभाव दिसतो. थोडेसे भावूक असतात, धार्मिक आध्यात्मिक दृष्टिकोन यांच्यामध्ये दिसून येतो. याच प्रकारे या ज्या व्यक्ती आहेत या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कसे मिळवायचे आणि कशा प्रकारे त्याची गुंतवणूक करायचे याचं उपजत ज्ञान यांना उत्तम प्रकारे दिसून येतं आणि त्यामुळे पैशाची कमी यांना तशी कधी वाटत नाही, परंतु पैसे खर्चही यांच्याकडून तसे कधी केले जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. बारीक सारीक गोष्टीसुद्धा यांच्या लक्षात राहतात आणि त्याचा उपयोगसुद्धा ते नेहमीच्या त्यांच्या उपयोगात आणतात आणि त्यामुळेच ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना फसवणं तसं कठीण आहे. चिकित्सकाचा समोरच्या व्यक्तीवरती सहसा विश्वास ठेवत नाही. जोपर्यंत समोरचा व्यक्ती विश्वासार्ह वाटत नाही तोपर्यंत विश्वास ठेवला जाणार नाही. मनामध्ये काही ना काहीतरी गुपित हे कायम बाळगून असतात की जे समोरच्या बरोबर सहसा ते शेअर करत नाहीत किंवा समोरच्याला सहसा सांगत नाहीत. व्यक्ती कितीही जवळचा असतात तरी ही गोष्ट त्यांच्यामध्ये खास दिसून येते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचा 14 ऑगस्टचा जन्म आहे त्यांच्या बाबतीत बाकीच्या गोष्टी ज्याला आपण सेटल होणं, जीवनामध्ये स्थावरता येणं, हा संदर्भात सुद्धा स्थावरता येणं चांगल्या प्रकारची येते. ज्या ठिकाणी बोलणं आहे, ज्या ठिकाणी कमिशन आहे, ज्या ठिकाणी गोष्टी बौद्धिक संपदेशी संबंधित आहे, जसं की टीचिंग क्षेत्र आहे, एज्युकेशनचं आहे, मार्केटिंगचं फील्ड आहे किंवा फायनान्सचं फील्ड आहे, त्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती अगदी सहजपणे समरसून जातात आणि सेटल होतात. ज्याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्याही नातेसंबंधामध्ये या गोष्टी या ज्या व्यक्ती त्या सहजपणे तरतात. त्याला सगळ्यात कारण चांगलं महत्त्वाचं म्हणजे यांचं बोलणं, यांची वाणी आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे यांचा ॲडजस्ट होण्याचा जो स्वभाव आहे तो. कुठल्याही व्यक्तीबरोबर किंवा परिस्थितीमध्ये ॲडजस्ट होण्याची तयारी यांची कायम असते. म्हणजे नातं जर का फुलवायचं असेल, नातं जर का वाढवायचं असेल, नातं जर का सदृढ करायचं असेल तर त्यासाठी लागणारा जो ॲडजस्टमेंटचा जो नेचर आहे, जो स्वभाव आहे, हा स्वभाव यांच्यामध्ये उत्तम दिसून येतो. त्यामुळे यांचं जे रिलेशनशिप एकदा तयार झालं की ते कायम राहतं, त्याचं पर्यवसन विवाहामध्ये होतं किंवा चांगले नातेसंबंध हे टिकवू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यांचा जो अनुभव आहे तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. एकंदरीतच यांच्या बाबतीत रिलेशनशिपच्या संदर्भातले जास्त काही प्रॉब्लेम किंवा स्ट्रेस टेन्शन दिसत नाही, जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. येणारं संपूर्ण वर्ष हे त्यांच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. काही चांगले उत्तम लाभ, अडकलेल्या गोष्टी तुमच्या मार्गी लागतील.
याचप्रमाणे काय महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या संपूर्ण वर्षात घेऊ शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचं वर्ष आहे. हे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणाऱ्या उत्तम लाभ तुम्हाला मिळणार आहेत. जे बिझनेसमॅन आहेत त्यांना काही चांगली कामं मिळतील, त्याच्यामध्ये चांगले लाभसुद्धा मिळतील. मित्रपरिवाराबरोबर नातेसंबंध सुधारतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले तुम्हाला सल्लेसुद्धा दिले जातील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्याकरता सुद्धा म्हणजे गर्भाविषयी विचार करता आहेत, संतती संदर्भातले विचार करता आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे संपूर्ण वर्ष एप्रिल 2025 पर्यंतचं अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे जे वर्ष आहे म्हणजे जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचं अतिशय उत्तम योग आहेत. तुम्हाला अपेक्षेच्या आसपास नक्कीच स्थळं येतील. काही जणांच्या बाबतीत प्रत्यक्ष विवाह होणं हा सुद्धा प्रकार होऊ शकेल. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील किंवा गरजेचं राहील. बाकी संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी चांगलं राहील. या वर्षात तुमचं फिरणं वगैरे सुद्धा जास्त होऊ शकेल. एकंदरीत वर्ष तुमच्यासाठी चांगलं राहील. फक्त आरोग्याचा संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 14 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांच्याकरता त्यांचं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.